सातारा देवळे ग्रामपंचायतीच्या नावावर थोड्या थिडक्या नव्हे तब्बल 87,846 चौरस फूट म्हणजेच 8,78,460 फूट खुल्या जागा आता मनपाच्या नावावर केल्या जाणार आहेत। 7/12 नाव लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। सातारा ग्रामपंचायतीच्या नावावर 60,865 चौरस मीटर तर देवळे ग्रामपंचायतीच्या नावावर 26,980 चौरस मीटर खुल्या जागा आढळून आल्यात। यामध्ये मंजूर रेखांकनातून मिळालेल्या जागांचा समावेश नाही, त्या जागा मोठ्या प्रमाणावर असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। सातारा देवळे ग्रामपंचायतीचा फेब्रुवारी 2016 मध्ये महापालिकेत प्रवेश करण्यात आला। त्यात सातारा देवळे परिसरातील निवासी मालमत्ता, शासकीय मालमत्ता, ग्रामपंचायतीच्या नावावरील मालमत्तांचा समावेश आहे। मनपामध्ये समावेश होता सातारा देवळे परिसर झपाट्याने विकसित झाला। कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा नसतानाही मोठ्या प्रमाणात रहिवासी वसाहती वाढल्या। व्यापारी संकुल, पेट्रोल पंप, लॉन्स, मंगल कार्यालय, रुग्णालय, शाळा, महाविद्यालय, हॉटेलची संख्या झपाट्याने वाढली। सातारा देवळे मिळून 29,000 मालमत्ता या भागात आहे। महापालिकेकडून मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन पाणी पुरवठा योजना, ड्रेनेज लाईन, रस्ते, पथदिवे ही कामे प्रामुख्याने राबवली जात आहेत। झोन कार्यालय सुरू करण्यात आलेत, परंतु सातारा आणि देवळे ग्रामपंचायतीच्या नावावर असलेल्या मोकळ्या जागांचा शोध घेण्यात आलेला नव्हता। ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे अनेक जागांवर अतिक्रमण होऊन बांधकाम झाले। मनपामध्ये समावेश झाल्यानंतर तब्बल 8 वर्षांनंतर सातारा देवळे ग्रामपंचायतीच्या नावावर असलेल्या मोकळ्या जागा 7/12 मनपाचं नाव लावण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यासाठी 2 स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। सातारा परिसरातील विविध गट क्रमांकांमध्ये 60,865.26 चौरस मीटर मोकळ्या जागा, तर देवळे परिसरातील विविध गटात 26,980.89 चौरस मीटर मोकळ्या जागा आढळून आल्यात। त्यातील काही गटांमध्ये मोठे भूखंड ग्रामपंचायतीच्या नावावर आहेत। अशा एकूण 87,846.15 चौरस मीटर मोकळ्या जागा आहेत। या सर्व मोकळ्या जागा आता मनपाच्या नावे केल्या जाणार असून या मोकळ्या जागांना तारेचं कंपाऊंड केलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय।